नमस्कार, मी सान्वी. आजचं टॉपिक आहे काश्मीर. कुठे जायचं यावर्षी म्हणून बरेच ऑप्शन्स बघितले. फायनली ठरलं जायचं काश्मीरला. मग काय, मन सारखं एकच गाणं गुणगुणत होतं. ये हसी वादिया ये खुला आसमां. जायचा दिवस आला. विमानाच्या खिडकीतून पांढऱ्या शुभ्र रंगाचे काही छोटे मोठे डोंगर तर गडद हिरवी चिनार वृक्षाची किनार दिसत होती. श्रीनगरमधल्या मोगल गार्डनमधले ते काश्मीरी पोशाख घातले आणि एकच गाणं मनात आलं. काश्मीर की कली हो मैं, मुझे से ना रूठो बाबूजी. आणि ती गुलाबी थंडी, वाह. ती पाण्यातली घरं, अहो ती नाही का हाऊसबोट. एक अविस्मरणीय सुंदर संध्याकाळ शिखरामध्ये आणि रात्र शांत पण अनेक रंगांनी तरंगणाऱ्या लहरींसोबत. मग तेथून गुलमर्गला गंडोला राईडसाठी. ती नाही का केबल कार. बुकिंग असून सुद्धा भली मोठी रांग. आहा, काय तो बर्फ, जणू कापूस पिंजून ठेवलाय. मुद्दामच चालत आलो येताना, काश्मीरी नद्या आणि घरं बघत. मग आलं सोनमर्गला. तिथून चालू होते लडाखची बाँड्री. जाईपर्यंत दुतर्फा उंचच उंच नुसते पांढरं शुभ्र डोंगर. आणि पाऊस सुरू झाला. अहो, पण त्याला पाऊस नाही म्हणत, जणू हलके हलके पक्ष्यांचे पंखच. नाही, ते तर छोटे छोटे बर्फांचे गोळे. आम्ही आपसुकच हवरटासारखं वरती तोंड केलं. खूप सुख आणि सुखच. मग चंदनवारी, आरू आणि बेताब व्हॅली. केला एक स्नोमॅन, पण सेल्फी घेतली अनेकांनी. स्लायडिंग झालं, रनिंग झालं, वॉकिंग झालं, झाली गोळाफेक बर्फांची. फोटोज व्हिडिओ तर किती, धमाल नुसती. मग आलं निसर्गाने नटलेलं जन्नत जन्नत काय ते म्हणतात ना, तेच पहलगाम. गेलो बैसरन व्हॅलीला. रस्ता नाही, गाडी नाही, चालत नाही तर घोडा. खरंच खूप उंच होती ती. खूप घाबरले, ओरडले. त्या दरीतून घुमू लागला आवाज माझाच. एकदाच पोहोचलो वर. कष्टाचं फळ म्हणून एक मोकळं मैदान, हिरवळ सगळीकडे आणि मन रुंजी घालेलं असं छान वातावरण. मिनी स्वित्झर्लंड असंही म्हणतात म्हणे. असो, पण परत खाली येताना तशीच कसरत. ठिकठिकाणी लष्करी ताफा. बघून वाटायचं आपण आलोय खरं, पण ती भीती, ती चिंता आज खरी झाली. वर्ष झालं बघा या ट्रिपला, आणि आजच न्यूज आली, अतिरेक्यांनी केला हल्ला, निष्पाप लोकांना मारलं धर्माच्या नावाखाली. काळीच धस्स झालं. मनाने मी तेथे लगेच जाऊन आले. किती भयानक परिस्थिती. काय झालं असेल नेमकी, काय केलं असेल त्या बाकीच्यांनी. भानावर आले. हे एक वाईट स्वप्न तर नव्हतं ना. मागच्या वर्षीच्या सुंदर काश्मीरी आठवणी आता अचानक बकास वाटायला लागल्या. देवाचे खूप खूप आभार आणि नाहक बळी गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.